महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला आपल्या हाताने एक झाड लावूया, वसुंधरेचे नंदनवन करूया उपक्रमांतर्गत मुळेखण येथे भव्य वृक्षारोपण सोहळा संपन्न। चला आपल्या हाताने एक झाड लावूया, वसुंधरेचे नंदनवन करूया मुख्य संकल्पनेवर आधारित भव्य वृक्षारोपण सोहळा 16 ऑगस्ट 2026 रोजी अतिशय उत्साहात संपन्न झाला। भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत मा वैष्णोदेवी दरबार सेवा ट्रस्ट चांजे व आई माऊली महिला ग्रामसंघ मुळेखण यांच्या संयुक्त विद्यमाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा सोहळा मा वैष्णोदेवी दरबार सेवा ट्रस्ट चांजेच्या अध्यक्षा सौ मानसी कुलदीप सिंह आणि आई माऊली ग्रामसंघ मुळेखणच्या अध्यक्षा सौ अनुताई सुभाष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली अत्यंत यशस्वीपणे पार पडला। वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात सर्वप्रथम उरण एसटी आगार डेपो या ठिकाणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवरांचे पवित्र तुळशीचे रोप देऊन स्वागत करण्यात आले। मा वैष्णोदेवी दरबार सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा सौ मानसी सिंह यांनी प्रास्ताविक करत या उपक्रमामागची भूमिका आणि उद्देश स्पष्ट केला। पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत परिसरातील पुढील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले। उरण एसटी आगार परिसर, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र मुळेखण फाटा, मुळेखण येथील स्थानिक स्मशानभूमी, तेलीपाडा फाटा परिसर या प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना दोन्ही संस्थांच्या या संयुक्त उपक्रमाचे भरभरून कौतुक केले। फक्त वृक्षारोपण करून न थांबता लावलेल्या झाडांचे योग्य संगोपन करण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजेत आणि तसे नियोजन केले पाहिजे। वसुंधरेचे रक्षण करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। पर्यावरण रक्षणाची कास धरणे आजच्या काळाची गरज ओळखून 4 वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे नेटके आयोजन करणाऱ्या आयोजकांचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत, असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले। रीनाताई घरत जिल्हा परिषद सदस्य, अजय म्हात्रे सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चांजे, संजय होळकर सर जिल्हा आदर्श शिक्षक मुळेखण, तुषार गंद्रे आगार व्यवस्थापक उरण आगार, सुभाष पाटील अध्यक्ष सिडको कर्मचारी युनियन, अनंत पाटील कार्याध्यक्ष ज्येष्ठ नागरिक मंडळ मुळेखण, कुलदीप सिंह सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य उज्ज्वलाताई म्हात्रे, सोनाली ठाकूर गावाध्यक्ष प्रीतम पाटील मुळेखण कोळीवाडा कुंभारवाडा, श्री निलेश पाटील तेलीपाडा, श्री हितेश म्हात्रे माजी गावाध्यक्ष, रेहान खलिपे वाहतूक निरीक्षक उरण आगार, गजानन म्हात्रे प्रकाश पाटील सुभाष गुरव प्रतीक म्हात्रे, जगदीश म्हात्रे विलास कोळी प्रदीप नाकवा श्रीमती सोनू पटेल स्नेहा पाटील व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आई माऊली महिला ग्रामसंघ व मा वैष्णोदेवी दरबारच्या सर्व सदस्या अनुताई पाटील, मानसी सिंग, नयना पाटील, निशा म्हात्रे, योगिता म्हात्रे, इंदिरा म्हात्रे, उज्ज्वला म्हात्रे, सोनाली ठाकूर, सिद्धी मांडलकर, रंजना म्हात्रे या सर्व महिला पदाधिकारी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुरेख नियोजन व अभ्यासपूर्ण निवेदन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन श्री सुभाष पाटील यांनी केले। या मोहिमेमुळे परिसरात आनंदाचे आणि जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, उरण। चांजेचे विद्यमान सरपंच अजयजी म्हात्रे, आमच्या मुळेखण गावचे तेलीपाडा गावचे आदिमाजी अध्यक्ष, सर्व व्यासपीठ आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित केला उरण आगाराचे व्यवस्थापक आम्ही सर्व महिला बचत गट आणि मा वैष्णोदेवीचे सर्व सदस्य, आपल्या सर्वांना मी खऱ्या अर्थानं प्रथमतः धन्यवाद देतो, तुमचं स्वागत करतो। आणि हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असा उपक्रम आहे। आपण खऱ्या अर्थानं बऱ्याचदा झाडं लावतो, परंतु त्या झाडांचं रक्षण करणं ही देखील आपली तेवढीच काळाची गरज आहे। फक्त खड्डा लावला, फोटो काढले आणि आपण गेलो। आज वारचे आता आपण बघितलं तर हा पावसाळ्याचा दिवस आहे, परंतु आता आपण या ठिकाणी उभं राहू शकत नाही पंख्याशिवाय। म्हणजे आता आपली अवस्था खऱ्या अर्थानं खूप, आपण कोरोनाने आपल्याला बरंच काही शिकवलेलं आहे की आपला ऑक्सिजन काढून घेतला होता आणि आपल्याला खास ऑक्सिजनचे टँक लागत होते, परंतु आपण आपल्याजवळ आहे हे आपण करत नाही। आपण घरोघरी जर खऱ्या अर्थानं एक झाड लावलं, मगाशी सरांनी उल्लेख केला की शाळेमध्ये आम्ही असं काही केला उपक्रम केला की माझ्या आजूबाजूचा परिसर हिरवा दिसला पाहिजे आणि प्रत्येकाने घरामध्ये जे झाड लावलं ते जगवलं। झाड लावणं सोपं असतं, परंतु त्याची निगा राखणं हे खूप कठीण असतं। मी आगार व्यवस्थापकांना देखील आव्हान करेन की आपल्या आजूबाजूला दरवर्षी वृक्ष लागवड होते, परंतु त्यातली किती झाडं जगतात त्याकडे आपण किती जण लक्ष देतो। तर निश्चितपणाने त्यांची जतन करणं आणि त्याचा आपल्याला ऑक्सिजन कसा मिळेल, या ठिकाणी येणारे जे काही सर्व जे प्रवासी आहेत,
माझे सर्व जे काही कर्मचारी आहेत आपण थाटामाटात अगदी फोटो बिटो काढून हे अशा प्रकारचे उपक्रम घेतो, परंतु ते लावलेलं झाड जगवणं ही त्याची काळाची तेवढीच गरज आहे की या ठिकाणी खूप मोठा आपण पैसा आपला वेळ सगळं वाया घालून या उपक्रम आपण राबवतो, परंतु अशा प्रकारचे उपक्रम राबवताना ती झाडं जगवणं आपलं सगळ्यांचं आद्य कर्तव्य आहे. मी सगळ्यांना आव्हान करेन की आपण लावलेली झाडं आपण देखील येऊन बाबा किती झाडं त्यातली जगलीत, ठीक आहे 5-10 झाडं 50 झाडं लावली त्यातली 5-10 झाडं मरतीलच 100%, परंतु जर त्यातली जर 40% किंवा 80% झाडं जगली तर निश्चितपणे त्याचा फायदा आपला सगळ्यांना होणार आहे. आपला हा परिसर सुजलाम सुफलाम होणार आहे आणि ऑक्सिजनची गरज ही आपली भागणार आहे. आज या ठिकाणी मला बोलवलं, आमंत्रित केलं, या ठिकाणी मान सन्मान दिलात आणि बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद.